स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी वंशिता जाधव। स्वागत आहे आपलं स्वराज दर्शन मध्ये। मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानात वरंध ग्रामपंचायतीचा सहभाग। मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानाअंतर्गत महाड तालुक्यातील वरंध ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हा स्तरावरील निवड प्रक्रियेत स्थान मिळवले आहे। तालुका स्तरावर तब्बल 87.42% गुण मिळवत वरंध ग्रामपंचायतीने पुरस्कारही प्राप्त केला आहे। आदर्श ग्रामपंचायत म्हणून वरंध गावाचा पाहणी दौरा नुकताच संपन्न झाला। यावेळी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत समितीने ग्रामपंचायतीला भेट देत विविध विकास कामांची पाहणी केली। गावातील स्वच्छता व्यवस्था, विकास कामे, पाणी पुरवठा, नागरिक सुविधा तसेच ग्राम व्यवस्थापनाची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली। वरंध ग्रामपंचायतीकडून जिल्हा स्तरावरही यश मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून ग्रामस्थ आणि प्रशासन यांचे समन्वयित कामकाज सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे। महाड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत असला या कामगिरीमुळे वरंध ग्रामपंचायतीवर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन, महाड, रायगड। सर्वप्रथम म्हणजे आमच्या तालुक्यामध्येच आमचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मी माझ्या सगळ्या ग्रामस्थांचं पहिलं सगळ्या अभिनंदन करतो। त्यांच्या सहकार्यामुळं आणि माझ्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नामुळं आणि मित्रमंडळी, गावातली मित्रमंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे। मी जेव्हा गावाचा सरपंच झालो तेव्हा माझी संकल्पना होती की गावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपण निर्माण करूच, त्याचबरोबर गावातला माणूस कसा उभा राहील याचा मी सातत्याने पाठपुरावा केला होता। म्हणजे गावातील माणसांमध्ये असणारे भेदभाव आहेत, जातीमध्ये असणारे भेदभाव आहेत किंवा इतर काही भेदभाव असतील, काही राजकीय भेदभाव असतील, ते सगळे बाजूला सारून गावाचा विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने गेली 3-4 वर्ष प्रयत्न करतो। आत्ताच शासनाने एक 3-4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री ग्राम समृद्ध हे अभियान सुरू केलं आणि आम्ही त्याच्यामध्ये सर्व सहकाऱ्यांनी आणि सगळ्या ग्रामस्थांनी भाग घ्यायचं ठरवलं। त्यावेळेला जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आल्या होत्या, काही पंचायत समितीच्या अधिकारी आले होते आणि या सर्वांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही ठरवलं की आपल्याला किमान जिल्ह्याच्या लेवलला तरी आपल्याला बक्षीस मिळालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी सुरू केली। प्रशासनाच्या बाबतीत जे रेकॉर्ड आवश्यक असतं, जे शासनाचे आवश्यक रेकॉर्ड असतं, ते रेकॉर्डसुद्धा आमच्या भाऊसाहेब जे आहेत, आमचे सचिव आहेत आमच्या ग्रामपंचायतीचे मुख्य ग्रामविस्तार अधिकारी धस साहेब यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी ते रेकॉर्ड पूर्ण केले। आणि आजच्या घडीला मग तुम्ही ग्रामपंचायतीचं माझं रेकॉर्ड बघितलं तर जवळजवळ ते 33 नमुने आहेत ग्रामपंचायतीच्या लेवलला, त्यांचं आम्ही डिजिटल केलंच। त्याचबरोबर ते मॅन्युअलसुद्धा डिजिटल केले आणि सगळे परिपूर्ण असे हे आमच्या ते उदाहरणार्थ आमच्या ग्रामसभा आहेत, आमच्या कोपरा सभा आहेत, आमच्या वार्ड सभा आहेत, आमच्या महिला सभा आहेत, आमच्या बालसभा आमच्या आहेत। अशा अनेक प्रकारच्या सतत आमच्या ग्रामपंचायती जी आहे ना, वरंध ग्रामपंचायत ही तालुक्यामध्ये अशी ग्रामपंचायत आहे की ज्यामध्ये किमान दिवसाला 100 माणसांचा राबता सारखा चालू असतो। काही अधिकारी असे म्हणतात किंवा काही इथे जाणाऱ्या लोकांमध्ये एक पंचायत समिती आहे का, अशा पद्धतीचं चांगलं वातावरण आमच्या गावामध्ये आहे। आणि सर्वस्वी मनुष्य असा आनंदसुद्धा आहे की आमच्या गावाला तालुका स्तरावर 87.43 टक्के आम्हाला मार्क मिळाले। आम्हाला खरं अपेक्षा जास्त होती, परंतु काही शेवटी कमिटी असती, कमिटीने जे निर्णय दिला तो मान्य केला। आजच्या घडीला आज आमच्याकडे माननीय गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद, त्यांच्यासोबत त्यांचे डेप्युटी शिओ आणि आमच्या पंचायत समितीचे काही विस्तार अधिकारी, काही मंडळी या ठिकाणी, काही पत्रकार मंडळी, आपल्यासारखे काही पत्रकार मंडळी या ठिकाणी गावामध्ये येत आहेत। ही जी कमिटी आमच्या आजच्या घडीला गावामध्ये येत आहे ही जिल्ह्यामध्ये ह्या गावाचा नंबर कसा येऊ शकेल किंवा या गावावर किती मार्क पडू शकते त्याच्या आधाराचा एक्झामिन करण्यासाठी याची कमिटी आमच्या गावाला भेट देणार आहे। तालुका स्तरावर पहिला क्रमांक मिळाला आहे, त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थांचे पहिले मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि आम्हा ग्रामस्थांना फार मोठा अभिमान वाटतो की आपलं गाव तालुका स्तरावर नंबरचं गाव आलेलं आहे। आता आज स्थितीला जिल्ह्यातली कमिटी आपली इथे येणार आहे परीक्षण करण्यासाठी, त्यामध्ये सुद्धा आपण 1 नंबरचा क्रमांक आम्हाला मिळावा अशी आमची
एक एक विनंती आहे, एक भावना आहे. आमच्या या आदर्श वरंद गावच्या जो प्रथम क्रमांक तालुक्यामध्ये आलेला आहे, आम्ही 1992 पासून ह्या सर्व गोष्टींच्या स्पर्धेमध्ये आहोत. वनराई आल्यानंतर या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती, उद्योग हे क्षेत्र वाढलेलं आहे. महिलांचं मजबूतीकरण, सक्षमीकरण ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा गाव प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर राहिला. दारूमुक्त हा गाव केलेला आहे. चराईबंदी, जे काही 5 सूत्र असतात, गाव कुऱ्हाडबंदी, नशाबंदी जे आहे ते सर्व ह्या गावाने 1992 पासून सुरुवात केलेली आहे आणि त्याचं प्रत्येक दर 5 वर्षांनी जे काय आहे, कोणत्याही पक्षाची जरी सत्ता बसली तरी सलोख्याने हा आम्ही आपला गाव चालवत असतो. गावामध्ये 14 वाड्या आहेत. 14 वाड्या 14 जातीच्या आहेत, तरी सुद्धा एकोप्याने आम्ही सर्व नांदतो. आमची गावभैरीची जत्रा होते, त्या ठिकाणी आम्ही एकाही जातीला असे वगळत नाही, सर्वांना त्या ठिकाणी घेऊन कार्यक्रम करत असतो. आणि म्हणूनच आमची गावची ग्रामपंचायत कोणत्याही पक्षाची जरी आली तरी आम्ही सर्व एकत्र एकोप्याने बसतो आणि गावाला आपला नंबर कसा काढता येईल. आता आमचा 1 नंबर तालुक्यात आलेला आहे. आम्ही आता जिल्ह्याच्या स्पर्धेत आहे. उद्या आणखी परत महाराष्ट्राच्या स्पर्धेत असू. ज्या वेळेस आम्हाला आमच्या गावचे वरंद गावचे सरपंच सांगतील की अशा आपल्याला याला गोष्टींना सामोरे जायचे, मग स्वच्छता असेल, निरोगीपणा असेल, ज्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांना सहकार्य करून गावाला 1 नंबरचं, प्रत्येक गोष्टीमध्ये 1 नंबरचं बक्षीस कसं मिळेल. आणि आमच्या इथं शैक्षणिक दर्जा सुद्धा चांगला आहे. या ठिकाणी या पंचक्रोशीतील म्हणजे ह्या जवळजवळ 27-28 गावातील विद्यार्थी ह्या ठिकाणी शिकायला येतात आणि पहिल्यापासून येत होते. आतापर्यंत ह्या संपूर्ण शिवतर खोऱ्यापासून ते तळीये, माझेरी, पिंपलदरी, निगड्यापासून इथं विद्यार्थी शिकायला येतात. असं चांगल्या प्रकारचं सुद्धा आम्हाला इथं महाविद्यालयामध्ये, महाविद्यालय अशा दोन्ही प्रकारच्या वर्गांमध्ये चांगल्या प्रकारचे आमचे शिक्षक या ठिकाणी 100% निकाल हा आमचा दरवर्षी असतो. त्यामुळं सर्व गोष्टींनी गुणसंपन्न असलेलं आमचा गाव आणि आम्ही अपेक्षितच आहे की आम्हाला 1 नंबर तालुक्यात जसं बक्षीस मिळालं तसं जिल्ह्याचंही भेटेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आमच्या सरपंच यांची संपूर्ण कमिटी, वारकरी संप्रदाय आणि सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही ह्या सर्व सरपंचांना शुभेच्छा देतो. आदर्श ग्रामपंचायत वरण येथे सदस्य आहे. आम्हाला आता 4 वर्ष पूर्ण होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सरपंच साहेबच इतकं त्यांच्यात हे आहे की आम्ही एकजुटीने त्यांच्यामुळे आज एकत्र आहे आणि आम्ही एकत्र नसून अख्खं गाव एकत्र येत आहे. उदाहरणार्थ आता म्हणजे पहिली परिस्थिती आणि ह्यानंतरची याबद्दल कोणीही सांगेल. सुधारणा झाल्या की भरपूर म्हणजे सुरुवात केली, गावात पाऊल ठेवताच ती दिसून येईल. मंदिरं, इथले शाळा, अजून बरेच काही. जो कचऱ्याचा मोठा प्रश्न होता तो पण मार्गी लागलाय. पिण्याच्या पाण्याचं झालं, हळूहळू सगळंच बंद होतं असं नाही, म्हणजे सुरळीत होतं असं नाही, पण भरपूर सुधारणा करत आलो आम्ही ह्याच्यात. आणि त्यामुळे हे शब्द सांगताच येणार नाही. भरपूर म्हणजे काही एखाद्या ग्रामस्थाला तुम्ही जरी विचारलं ना काय चालू आहे काय नाही, ते स्वतःच सांगेल. एवढं आत्ता तरी सगळं आहे. आणि तालुकास्तरीय नंबर तर आलाय आम्हाला. आता जिल्ह्यातनं पण त्याच्यातनं नंबर काढायचा आहे. तेच प्रयत्न अजून चालू आहे आमचा.